याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये। दादर परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत, तर मुलुंडवरे अमोल पेडणेकर आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया दादरला। कृष्णात, काय परिस्थिती आहे दादरमध्ये आता? इथून पुढे प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडायला सुरुवात होते, सुट्टीचा दिवस असल्यामुळे काय परिस्थिती दिसते सध्या दादर परिसरात? शहराचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादर हे समजलं जातं, सर्वाधिक गर्दीचं ठिकाण आहे आणि त्याचबरोबर वेस्टर्न आणि सेंट्रल लाईन या दादर स्टेशनला येतात, त्यामुळं दोन्ही मार्गावरचे जे प्रवासी आहेत ते या दादर स्टेशनवर उतरतात आणि बसच्या माध्यमातून विविध ठिकाणी जातात। खास करून वरळी भागात असू दे किंवा धारावीसारख्या भागामध्ये जायचं असेल तर हा पर्याय जो आहे तो बसचा पर्याय निवडला जातो। त्यामुळं ह्या दादर परिसरामध्ये सर्वाधिक जास्त जो आहे तो त्रास लोकांना सहन करावा लागतोय। रक्षाबंधनाचा सण आहे आणि एक ज्या बहिणी आहेत त्या दूर ठिकाणाहून आलेल्या आहेत आणि त्यांची मुलाखत देखील घेतली, त्यावेळी त्यांचा जो राग आहे तो बेस्ट प्रशासनावर आहे, बेस्ट कर्मचाऱ्यांवर आहे की अशा सणादिवशी तरी किमान हा संप जो आहे तो घडायला नको होता, आम्हाला वेळेत पोचायचं आहे, सण आवरून पुन्हा घरी जायचं आहे। त्यामुळं एकंदरीतच आजची परिस्थिती जर पाहिली गेली तर सर्वत्र मुंबईकरांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। ज्या टॅक्सीज आहेत, रिक्षा आहेत, त्यासाठी जर प्रचंड गर्दी आहे ती दिसून येते त्या, आणि एवढी गर्दी असताना देखील एखादी टॅक्सी जरी मोकळी दिसली तरी 10-12 जण त्याच्यावर झडप घालून ती टॅक्सी पकडण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळं एकंदरीतच मुंबईत प्रवाशांचे हाल जे आहेत ते होताना दिसत आहेत। बिलकुल, सीएसटी परिसरामध्ये काय परिस्थिती आपण बघूया। सागर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये काय सध्या परिस्थिती दिसतेय? अत्यंत वर्दळीचा असा हा परिसर असतो। अमोल, सकाळी 7 वाजल्यापासून सीएसटी या परिसरामध्ये गर्दी सुरू होते। 11 वाजल्यानंतर मात्र थोडीशी गर्दी कमी होते, कारण की आपण बघू शकताय ऑफिसचं जे टायमिंग असतं ते 11च्या आत असतं, त्यामुळे बहुतेक सर्व जो कर्मचारी वर्ग आहे, चाकरमानी वर्ग आहे तो आत्ता गेलेला आहे। पण सीएसटी या परिसरामध्ये कायम वर्दळीचंच ठिकाण आहे। आपण आत्ता ही दृश्य पाहताय, इथे शेअर टॅक्सी हा एक पर्याय आहे, पण बसेस नसल्यामुळे शेअर टॅक्सीचे काही रेट वाढल्याचं काही लोक सांगत आहेत। दुसऱ्या बाजूला एक माझे सहकारी संदेश आपल्याला दाखवतील की बेस्टचा जो कायम डेपो असतो, बसेसच्या कायम इथे येतात, हा परिसर पूर्णतः मोकळा आहे। कदाचित आज रविवार आहे की काय असा प्रश्न उपस्थित होईल, पण सोमवार आहे। नरिमन पॉईंटमधील सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील, मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा शासकीय कार्यालय आहेत, हे आज रक्षाबंधन असलं तरी सुरू आहेत। त्याच्यामुळे चाकरमानी वर्गांचा प्रश्न झालेला आहे। अनेक जणांना माहीत नसेल, त्यामुळे अनेक लोक इथे दिसत आहेत आपल्याला की थांबलेले आहेत। एका बाजूला बेस्टचा जो आपला बोर्ड आपल्याला दिसत असेल, इथे बेस्ट दिवस आहे आज, लक्षात घ्या 17व्या महापालिकेच्या दिनानिमित्त आयोजित केलेले बेस्ट दिवस आहे आणि त्याच दिवशी बेस्टचा संप असणं हे किती दुर्दैवी आहे। मुंबईकरांना, चाकरमानी लोकांना याचा सर्व नाहक त्रास सहन करावा लागतोय। बिलकुल, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा संताप आपण आत्ता काही पाहिलेलाच आहे, पण तुर्तास तरी मुंबईमध्ये जे शेअर टॅक्सीज आहेत आणि टॅक्सीज आहेत तो दिलासा देणारा आहे मुंबईकरांना। बिलकुल, अमोल पेडणेकरकडे जाऊया आपण। अमोल, मुलुंड परिसरामध्ये काय स्थिती दिसते? नक्कीच अमोल, या बेस्टच्या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो मुंबई उपनगराला बसलेला आहे, कारण की मुंबई उपनगरात जी छोटे छोटे विभाग आहेत, ज्या ठिकाणी मिनी बस जातात, त्या ठिकाणी मात्र आज मिनी बस उपलब्ध नव्हती। त्यात सकाळपासूनचा रिमझिम पाऊस सुरू आहे, त्यामुळे जे चाकरमानी कामासाठी बाहेर निघालेले होते त्यांना कुठेतरी त्रेधा तिरपीट त्यांना करावी लागली होती, कारण की जे रिक्षा चालक होते ते दरवेळेला सेवा पुरवायचे, आज बेस्टचा संप असल्यामुळे त्यांनी देखील लांबची भाडी स्वीकारणं पसंत केलं। त्याच्यामुळे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना 1 ते 2 किलोमीटरची पायपीट करावी लागली। तसेच ज्या खाजगी बस ज्या होत्या त्या देखील या ठिकाणी त्यांनी सेवा दिली होती, परंतु बेस्टचं जे भाडं होतं त्याच्या दुप्पट ते तिप्पट भाडं बेस्ट जे खाजगी बसेस आहेत त्या आकारत होत्या। इथले जे काही बेस्टचे कर्मचारी होते त्यांच्याशी देखील आम्ही बातचीत केली, त्यांच्याकडून असं त्यांना सांगण्यात आलं, आम्ही जो त्रास होतोय प्रवाशांना त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु आमच्या देखील कुठेतरी भावना आहेत, जो पगाराचा प्रश्न आहे तो देखील भावना समजून घ्याव्यात नागरिकांनी, आणि जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असणार, असं इथले बेस्टचे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं। अमोल,
बिलकुल, धन्यवाद कृष्णात, सागर आणि अमोल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।